पाठ 7 फुटप्रिंट्स. डॉक्टर प्रदीप आवटे हे प्रसिद्ध गीतकार, नाटककार, कथाकार आणि कवी. त्यांचे काव्यसंग्रह, किशोरांसाठीच्या कथा, कादंबऱ्या आणि ललित लेखसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या गीतलेखनाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगपासून आपल्या धरतीला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनासोबतच सार्वजनिक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा आणि त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश लेखक या पाठातून देतातच. शिवाय पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून तंत्रज्ञानाची गंमत पण यात त्यांनी सांगितली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनदीचं मुख कित्येक किलोमीटर्सनी आत आत सरकत चाललं आहे. वेळी अवेळी पाऊस पडल्याने नुकसान होत आहे. पूर्वी आपण एखाद्याच्या वयाचा किंवा अनुभवाचा दाखला देताना म्हणायचो, किती पावसाळे पाहिले, पण हल्ली त्याला काही अर्थ राहिलाय असं मला वाटत नाही. पर्यावरण संवर्धन हा आजचा निकडीचा विषय झाला आहे. आपण जास्तीत जास्त गॅजेट्सचा वापर करून प्रगतीपथाकडे चाललो आहोत की आभासी दुनियेत चाललो आहोत, हाच प्रश्न भेडसावत आहे. आता पहा, वातानुकूलित यंत्र तुमची खोली किंवा घर थंड करतात, पण ते करताना बाहेर वातावरणात जो उष्मा फेकला जातो त्याचं काय? लोकसंख्या आणि वाहनसंख्या यात होत चाललेली वाढ आणि कमी होत चाललेली वृक्षसंपदा, यातून जमिनीची धूप आणि सर्व प्रकारचं प्रदूषण, याला आपण सामोरं जातोय. ज्याला त्याला स्वतंत्र वाहन हवंय. जितके लोक तितकी वाहनं आणि तितक्याच जास्त प्रमाणात बाहेर वातावरणात सोडला जाणारा कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड. सध्या आपण बरीच ॲप्स वापरतो. ड्रिंकिंग वॉटर रिमाइंडर, हाऊ मेनी फुटस्टेप्स आणि बरंच काही. या पाठात फुटप्रिंट्स नावाचं ॲप आहे, जे पावलं किती स्वच्छ आहेत ते सांगतं. या गोष्टीत दिलेल्या रेखा मावशींच्या पावलांच्या उदाहरणावरून लक्षात येईल की वरवर काळी दिसणारी चिरा गेलेली तिची पावलं ही सिल्वर फुटप्रिंट्स होती, म्हणजे सगळ्यात स्वच्छ. तुम्ही रेखा मावशींचं राहणीमान, गरजा, वृक्ष संवर्धन या गोष्टी पाहिल्या तर लक्षात येईल की व्यक्ती म्हणून तिच्याकडून किती कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. एकतर ती चालत तरी येते किंवा सायकलचा तरी वापर करते. तिची राहणी साधी आहे आणि घराभोवती तिने झाडं लावलेली आहेत. ॲपमुळे अभिषेक आणि सुमितचे डोळे तर खाडकन उघडलेच, आणि त्यांनी शाळा, कॉलेज किंवा कामासाठी सार्वजनिक बस, सायकल किंवा चालत जाण्याचा मार्ग अवलंबायचं ठरवलं. हे सगळं लक्षपूर्वक ऐकत असताना रेखा मावशीने आपल्या पावलांनी डाग पडलेली फरशी पुसून स्वच्छ केली. फरशीवरचा डाग रेखा मावशींनी किती सहज स्वच्छ केला. पण आपण जे पृथ्वीवरती कार्बन डायऑक्साईडचे डाग पाडतोय ते स्वच्छ करायला खरंच खूप खूप कष्ट घ्यावे लागणार आहे. झाडं लावूया, सार्वजनिक वाहनांचा वापर करूया, म्हणजे हे डाग पुसले जाण्यात मदत होईल. कृती 1 आणि 2 तुम्ही कराल. कृती 3 स्नेहल. सतत गाडीतून फिरण्यापेक्षा थोडं चालावं, झाडं लावावीत. अभिषेक. बसने ये जा करणं. कृती 4 अभिषेक. पर्यावरण संवर्धनाचे भान आणि कुतूहल. सुमित. नवनवीन ॲप वापरून पाहायची आवड. स्नेहल. मोकळी आणि मनाने चांगली. पावडे काका. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. रेखा मावशी खरी पर्यावरण प्रेमी, साधी. कृती 5 उपमा आणि उत्प्रेक्षा. कृती 6 आभासी सत्य, टेक्नो जाणकार किंवा तांत्रिक जाणकार. कृती 7, 8 आणि 9 तुम्ही करू शकाल. कृती 10 अ. पाठात तुम्ही वाचलं असेल की सगळं ऐकत उभ्या असलेल्या रेखा मावशींनी आपल्या पायाचे उमटलेले ठसे पटकन पुसून स्वच्छ केले. आपण स्वतः तयार केलेल्या प्रदूषणामुळे पृथ्वीवर जी काही काळी पावले उमटली आहेत ती पुसणं सोपं नाही, कारण ती पुसणं म्हणजे प्रथम लोकसंख्येला आळा घालणं,
आपल्या गरजा कमी करणं, जास्तीत जास्त झाडे लावणं आणि ती जगवणं, मुख्य म्हणजे सार्वजनिक वाहनांचा उपयोग करणं, पाणी अडवणं, पाणी जिरवणं आणि संवर्धन करणं, सगळ्याच नैसर्गिक संपत्तींचं संवर्धन करणं. कृती 10 आ. उष्णता वाढली आहे खूप आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आधी सांगितल्याप्रमाणे वातानुकूलित यंत्रणा म्हणजे एसीच्या ऐवजी कूलर वापरणं, सौर ऊर्जा, पवनचक्क्यापासून ऊर्जा जास्तीत जास्त वापरणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, अन्नाची नासाडी न करणं, ओल्या कचऱ्याचं निर्मूलन स्वतःच करणं, वीज आणि पाणी यांचा वापर जपून करणं. तुम्ही अजून विचार करून अजून काही गोष्टी लिहू शकाल. उपक्रम. पुस्तकात दिलेला हा उपक्रम तुम्ही नक्कीच करू शकाल. भाषा अभ्यास. वाक्यांचे अनेक प्रकार असतात. ते प्रकार समजून घ्या. धड्यातील वाक्य शोधून या 4 प्रकारांमध्ये प्रत्येकी 2-2 अशी लिहा.